जिंतूर शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजानं मंगळवारी रात्री 8:30च्या दरम्यान एकाचा मृत्यू झाला तर तिघे अत्यवस्थ झालेत। दरम्यान या तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी प्रारंभ झाला। जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता या मिरवणुकीतील एका मंडळानं आणलेल्या डीजेवरील कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर युवक बेभानपणे नाचत होते। त्यावेळी एका युवकाला अस्वस्थपणामुळे तातडीनं जिंतूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्या एकाचा मृत्यू झाला। या आवाजानं अन्य तिघ प्रचंड अस्वस्थ झाले। त्या तिघांना तात्काळ जिंतूर रुग्णालयात आणि तिथून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले। संदीप विश्वनाथ कदम असं मयत तरुणाचं नाव आहे। वारंवार या संदर्भात प्रशासनाच्या वतीनं आवाहन करून देखील डीजेच्या आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या जातात। हा प्रकार नेहमीच पाहायला मिळतोय। दरम्यान या मिरवणुकीत 4 मंडळांनी डीजे आणले होते। गणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह डीजे चालकांना गुन्हा दाखल झालाय। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।